एक गोष्ट इतकी महत्वाची आहे हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, त्रिदेव श्रेष्ठतम, तिन्ही देवामध्ये श्रेष्ठ कोण किंवा मुख्य कोण आहे बा, की देव असा आहे की तो देव आपल्या पृथ्वी आला पाहिजे असं 88 ऋषींनी ठरवलं. खरा देव आहे तो आपण त्याला काय ते चिन्ह तयार करू आणि मग तो आपल्याकडे आल्यानंतर मानव रूपात आल्यानंतर आपण त्याला ओळखू, म्हणजे आपल्याला ती सर्व शक्ती प्राप्त होईल, म्हणजे त्याच्यावर मार्फत आपण वर जाऊ शकतो. तर मग भृगु ऋषी नेमणूक झाली, कैलास पर्वत, कैलास नंतर ब्रह्मलोक, सत्यलोक, कैलास, इथे गेल्याला प्रश्न आकारला. कारण का त्यात दोघांनी सांगे मनात असं ओळखलं की आपल्याला जर समजा काही चिन्ह आपल्या अंगावर ठुलं तर आपला पृथ्वी गेल्यानंतर लोक ओळखतील, पण आपला अशी परिस्थिती होईल. आपण काय अवतार घेत नाही, जन्म घेणार नाही, आपण सपोर्ट देऊन लोकांना कार्य करून घेणार आहे, मदत करून. मग विष्णू भगवानाच्या द्वारकेत की तिथं वैकुंठात गेले भृगु ऋषी. त्यानंतर आलं हे ब्राह्मण विद्वान आल्यानंतर बाकी सगळे पार्षद होते, विष्णू पार्षद बाजूला झाले पहारेकरी. भगवान विष्णू झोपले होते, त्यांच्या छातीवर जोरात लात मारली तेव्हा भगवान विष्णू जागे झाले. म्हणले लक्ष्मी पायाजवळ होती, लक्ष्मीला खूप वाईट वाटलं की आपल्या आदिनारायणाला हिने लात मारली, म्हणून सांगितलं तुम्ही काय भिक्षा मागून जगणार, असा लक्ष्मीने त्यांना एक तळतळाट दिला. ज्याने लात मारली त्या समाज कायमच भीक मागून जगन असं म्हटलं. आणि मग ते पावलं म्हटलं. मग भगवान विष्णू आदिनारायण उठून बसले, त्यांच्या पायात चोळले. म्हणले भगवान, म्हणले माझं शरीर आहे ना ब्रह्मवज्र कवचमय आहे, या हे कठीण आहे कासवाच्या पाठीसारखे, ते तुमच्या पायाला आता जखमा झाली असते म्हणून चोळले, नमस्कार केला, शांततेत बोलले. मग भृगु ऋषी पृथ्वीवर आले. नैमिष सारण्यामध्ये 88,000 ऋषी होते. मग त्यांना सांगितलं बा असं अशी वस्तुस्थिती आहे. त्याने सांगितलं की बा हा जो आदिनारायण भगवान परमात्मा वत्सवक्षा भगवान झालेला आहे, त्याच्या छातीवरती भृगु ऋषीचं चिन्ह आहे, नंदिकेश्वराचं चिन्ह आहे, वत्सदेवाचं चिन्ह तयार झालेलं आहे. हा पृथ्वीवर एका होईना चिन्ह घेऊन आला तर हा परमधामातून आलेला परमेश्वर मानव रूपात पृथ्वीवर हा सिद्धांत आपल्याला हिंदू धर्मात मानता येईल, हा याच्यात खरा महत्वाचा मुद्दा आहे. मग हा महत्वाचा मुद्दा मांडण्याकरता हे खरं कोटाने केलं. मग आता ते म्हणतात मग ते भृगु ऋषीवर जाऊन त्यांनी लात मारली, मग ते शरीर घेऊन ते पृथ्वी येणार आहे का नाही, त्यांनी आपलं दिव्य शरीर तिथंच ठेवलं वैकुंठामध्ये. आणि मग श्रीराम श्रीकृष्ण कलकीचा त्या रूपाने अवतार घेऊन आपल्या छातीवर त्यांनी ते चिन्ह निर्माण केले, वत्सलांछन चिन्ह म्हणून वत्सवक्षा भगवान त्यांना म्हणतात. आणि हा देव खरा देव आहे. आता बरेच महाराज झाले, हा महाराज तो महाराज तो महाराज, ह्या गावात मंदिर त्या गावात मंदिर, सगळे केंद्र झाली, कुठं काय झालं. पण एक गोष्ट मला सांगा की तुमचे सगळे महाराज मोक्ष देणार आहेत का, आम्हाला मोक्षाला नेणार आहेत का, हे जर तुम्हाला माहीत, परमधामाला आम्हाला नेणार आहेत का, परमधामाचा आम्हाला वैशिष्ट्य सांगणार आहे का. कुठे वर्णन नाही कुठल्या महाराजांच्या ग्रंथात की आम्ही परमधामातून आलोय बुवा, मी असं आहे मी तसं आहे. तुम्ही सगळ्या लोकांना अवतार मानले, हे अवतार तो अवतार, कोणी गणेश अवतार, कोणी कृष्ण अवतार, कोणी राम अवतार, कोणी दत्त अवतार, कोणी अमुक अवतार, कोणी तमुक अवतार, कोणी शिवा, पण सगळे तुम्ही अवतार मानले, सगळ्या माणसांना मानवी रूपात अवतार मानले, यांची तुम्ही भक्ती करायला सुरुवात केलेली आहे. हे तुम्हाला मूळ ठिकाणी नेतील का, हा पहिला विचार करा. कोणी नेणार नाही, कारण यांना शिक्काच नाही, तिकीट नाही आलं स्वर्गात जायचं. वत्सवक्षा भगवान फक्त श्रीराम श्रीकृष्ण हे दोन अवतार जे आहेत पूर्ण अवतार, हे तुम्हाला मूळ ठिकाणी घेऊन जाणार आहेत, बाकीचं कोणी नेणार नाही. हे तुमचे जे निर्णय महाराजांची मंदिरं बांधलेत ना, इथंच तुम्ही हातपाय खोडून खोडून इथंच राहण्यावर जाणार नाही. तुमचं लक्षात ठेवा, विचारा त्यांना. तुम्ही ज्या ज्या महाराजांची मंदिरं बांधले त्यांना विचारा, आम्हाला तुम्ही स्वर्गात नेणार का. भगवान परमात्मा नाही, तुकाराम सदैव वैकुंठाला गेले,
यांचं उत्तर इथं सुटलेलं आहे. बाकीच्या महाराजांचं उत्तर सांगा. कारण त्याचं कारण आहे की शिक्का नाही, आणि शिक्का नसल्यानंतर तिथपर्यंत जायला तुम्हाला मोका नाही, कोणी येऊन जाणार नाही. तो हे परमेश्वर प्राप्तीचा जो खरा देव आपल्या धर्मात येतो, ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपादवृत्या दशांगुलम स भूमी विश्ववृत्या दशांगुलम. तर सगळ्या जगाला व्यापलेला, ज्याला हजारो अनंत शिर, अनंत डोळे, कान, हातपाय आवळत असा जो आहे, तो सगळ्या जगाला व्यापून एक 10 अंगुली 10 अंगुली उरला दशभुजा कल्पिदत्त महाराज, त्याचं छातीवर चिन्ह. हे जे चिन्ह आहे ही स्वर्गातून येणारी मुख्य मुद्दा आहे. कोण तुम्ही देव पाहिला का? अहो तो देवाच्या पाय छातीवर चिन्ह आहे, ते पाहिले का? पाहिला मुद्दा वरचा. रामाच्या छातीवर काय चिन्ह होतं, कृष्णाच्या छातीवर काय आहे, त्या बालाच्या छातीवर काय आहे, दत्तवाच्या छातीवर काय आहे, पहिलं बघा. राम भृगुऋषी, कृष्णाच्या छातीवर नंदिकेश्वराचं, बालाच्या छातीवर भृगुऋषी वत्सदेवाचं, कल्किदत्त महाराजांच्या छातीवर नंदिकेश्वर, भृगुऋषी वत्सदेवाचे तिन्ही चिन्ह एकत्र आहेत. असा मानव रूपात जेव्हा कोणी येईल तो परमेश्वराचा अवतार आहे. बाकीच्या अवतार म्हणण्याचा अधिकार नाही. हे संत आहे, सगळे संत भक्त. यांना स्वर्गात जाता येणार नाही, स्वर्गात जायची यांना परवानगी पण नाही. कारण यांची भक्ती करून करून आपले आजे पंजे इथे डोके आपटून मेले, वर नाही गेले, त्यामुळे आपल्याला त्रास होतोय. खऱ्या देवाला विसरलो. खऱ्या देव आपला हिंदू धर्मात जो आहे ना, सनातन धर्माचा, ओम सहस्रीशा पुरुषा सहस्र सहस्रपाद, हा देव आहे. हा तो भगवान कृष्ण आहे. याने अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये विश्वरूप दाखवलं, म्हणजे आपलं मूळ स्वरूप दाखवलं. वडाचं बी आणलं आणि ते वडाचं बी लावलं, पुन्हा त्यातून तसाच वड उगवला. आंब्याची कोय आणली, त्या आंब्याची कोयतून तसाच आंबे झाड, तसाच रस आला. अशा दृष्टीने मूळ परमेश्वर जो आहे तो पृथ्वीवर जसा तर तसा आला आणि त्याने आपलं मूळ स्वरूप दाखवलं. आणि त्यामुळं हा परमेश्वर आपल्याला मानतो. म्हणजे भगवान कृष्ण हा परिपूर्ण परमेश्वर आहे. त्याच्या सानिध्यात राहिल्यानंतरच आपण मूळ ठिकाणी जाऊ, तसं जाणार नाही. तुम्ही नास्तिक असणार, आस्तिक असा, तुम्हाला पटू अथवा न पटू, पण श्रीवत्सवक्षा भगवान श्रीराम, श्रीवत्सवक्षा भगवान श्रीकृष्ण, श्रीवत्सवक्षा भगवान कल्किदत्त, या दृष्टीने हे वस्तुती आहे.